दर्शको जय भीम। आपण लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या माध्यमातून आपण हे लाईव्ह प्रसारण बघत आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामांतराच्या या नामविस्ताराच्या 30व्या वर्धापन दिनानिमित्त आपण या ठिकाणी संभाजीनगर औरंगाबादला या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेला आहात। तर आपण समाज बांधवांना आणि जनतेला आपण काय संदेश देणार आहात सर? सर्वप्रथम नामांतर दिनाच्या मराठवाड्यातील, महाराष्ट्रातील, देशातील तमाम जनतेला मी हार्दिक शुभेच्छा देतो। 16 वर्षाच्या अथक संघर्षातून, आंबेडकरी जनतेच्या त्यागातून, बलिदान कुर्बानीतून नामांतराचा सूर्य उगवला आणि 16 वर्षाच्या अथक संघर्षानंतर मराठवाडा विद्यापीठाला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळावं हा पुरोगामी चळवळीसाठी, केवळ आंबेडकरी चळवळीसाठी नाही, तर समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, सामाजिक न्याय या मानवी मूल्यांवर ज्यांची ज्यांची श्रद्धा आहे त्या सर्वांसाठी हा भाग्याचा दिवस म्हटला पाहिजे। या दिवशी आज 30वा वर्धापन दिवस आहे। तुम्ही त्याला नाम विस्तार म्हणता, मी त्याला नामांतर दिवस म्हणतो। नामांतर तर झालंच ना, आता तुम्ही त्याला नाम विस्तार म्हणायचं काही नाव द्या। बाबासाहेबांचं नाव विद्यापीठाला मिळणं ही मूळ भूमिका आमची होती। जो ठराव विधिमंडळामध्ये पास झाला तो असाच होता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद। आमची मागणी हीच होती। 16 वर्षापर्यंत संघर्ष आम्ही केला। याच मागच्या सरकारने जो ठराव पास अंमलबजावणी करा आणि औरंगाबादच्या विद्यापीठात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे नावची अंमलबजावणी करा, ही मागणी होती। आता काही लोक त्याच्यामध्ये खुसपट काढत आहेत, हे नामांतर नाही तर नामविस्तार झाला, अशाही प्रकारची भूमिका काही लोकांची आहे। ज्या लोकांचं म्हणणं असं आहे की हे नामांतर नाही आहे, नामविस्तार आहे, तर त्यांनी आंदोलन करावं ना। नामांतराचं आंदोलन करावं त्या लोकांनी, त्यांना कोणी थांबवलं आहे? आमची मागणी होती, जो ठराव विधिमंडळामध्ये शासनाने पास केला त्याची तंतोतंत अंमलबजावणी करा, तशी झाली। तुम्हाला नको असेल तर तुम्ही नामांतर आंदोलन पुन्हा करा ना, तुमच्यात दम असेल, ताकद असेल तर। तर आयत्या पीठावर देघोट्या वळणं सोपं असतं, पण ते पीठ तयार करण्यासाठी लागणारा गहू आणि दळणासाठी लागणारी मेहनत ही आंबेडकरी जनतेची आहे। तेव्हा नामांतर झालंच नाही अशी म्हणणारी जी मंडळी आहे ही पळपुटी मंडळी आहे। स्वतः काही करायचं नाही, ज्यांनी केलं त्यांना पाठिंबा द्यायचा नाही, अशा प्रकारची भूमिका काही लोकांची आहे। ठीक आहे, त्यांचं जाऊ दे, त्यांना काय करतं, आमचं काही म्हणणं नाही आहे। पण हा अभूतपूर्व संघर्ष आंबेडकरी समाजाने आणि सोबत काही पुरोगामी लोकांना सोबत घेऊन हा लढा पुढे गेला आणि 16-17 वर्षानंतर महाराष्ट्राचं, देशाचं स्वप्न साकार झालं। औरंगाबाद विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव मिळालं। ही म्हणजे कसं आहे ते की हा 14 जानेवारीचा दिवस, नामांतराचा दिवस जेव्हा येतो आणि औरंगाबादला जेव्हा हजारो भीमसैनिकांच्या सोबत अभिवादन करण्यासाठी येतो, नामांतर महोत्सव, अभिवादन सभा विद्यापीठ गेटच्या आमच्या पक्षाच्याच होत असते, तेव्हा आनंद आणि दुःख संमिश्र भावना असतात आमच्या। एका डोळ्यात खुशी असते तर दुसऱ्या डोळ्यात आसू असतो। खुशी याकरता की या देशातील कोट्यावधी आंबेडकरी जनतेचं स्वप्न साकार झालं नामांतर झाल्यामुळे, आणि दुःखाच्या अश्रू याकरता होतात की 16 वर्षाच्या संघर्षामध्ये जनार्दन मावाडे, पोचीराम कांबळे, आमचा औरंगाबादचा वाघमारे, गौतम वाघमारे, नागपूरचे आमचे 16 भीमसैनिक, सुहासिनी बनसोड असेल, तायडे असेल, सुहासिनी तायडे असेल, ही ज्या भीमसैनिकांनी अशा प्रकारचं बलिदान दिलं
आणि अतोनात यातना आमच्या समाजाला सहन कराव्या लागल्या. त्या दुःखाच्या वेदना देखील यावेळेस उफाळून येतात. असं जरी असलं तरी सर्व दुःख पचवून आंबेडकरी जनता या गोष्टीचा आनंद व्यक्त करते की या देशाचा विश्वभूषण, या देशाचा शिल्पकार, महामानव, भारतरत्न, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान 16 वर्षानंतर का होईना झाला, याचा आनंद सर्वांना वाटतो. म्हणून पुन्हा एकदा या नामांतर महोत्सव अभिवादन दिनाच्या निमित्तानं विद्यापीठ गेटवर आमच्या पक्षाची जाहीर सभा आहे. त्यामध्ये नामांतराचा महोत्सव आहे. सोबतच ज्या भीमसैनिकांनी या नामांतर लढ्यात शहीद झालेत त्यांना देखील अभिवादन करण्यात येईल. सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की 4 जुलै 1978ला नामांतरासाठी नागपूरमध्ये मोठा एक मोर्चा निघाला, अभूतपूर्व मोर्चा निघाला. कशासाठी? नामांतर ठराव पास झाला एकीकडे विधानसभेत, त्याच दिवशी रात्री मराठवाडा पेटवण्यात आला. 11 दिवस मराठवाडा पेटत होता. तो शांत झाला पाहिजे, बौद्धांना दलितांना सरकारने संरक्षण दिलं पाहिजे, ही मागणी करण्यासाठी माझ्याच नेतृत्वामध्ये एक विराट अशा प्रकारचा मोर्चा नागपूरमध्ये निघाला. निवेदन दिल्यानंतर मोर्चा परत असताना गोळीबार झाला. काही कारण नसताना आमचे 16 भीमसैनिक शहीद झाले. तर 4 ऑगस्ट या दिवशी आम्ही शहीद भीमसैनिक दिवस साजरा करत असतो. पहिल्यांदा गोळीबार झाला आणि नागपूरच्या इंदोरा चौकामध्ये 10 नंबर पुलावर जे भीमसैनिक शहीद झाले त्या शहीद भीमसैनिकाच्या स्मरणार्थ एक मोठं स्मारक त्या ठिकाणी उभं केलेलं आहे. नागपूर महानगरपालिकेने आमच्या मागणीचा आदर करून अत्यंत सुंदर अशा प्रकारचं नामांतर शहीद स्मारक, आपण या कधी बघा, पाहिलं असेल कदाचित, सुद्धा त्याच पद्धतीचं एक स्मारक या विद्यापीठाच्या तर्फे देखील व्हावं अशी आमची विद्यापीठाला विनंती आहे. आणि मला वाटतं विद्यापीठ देखील त्या दृष्टिकोनातून सकारात्मक विचार करेल आणि ज्या पद्धतीनं नागपूरमध्ये नामांतर शहीदांचं स्मारक झालं त्याच धर्तीवर त्याहीपेक्षा सुंदर अशा प्रकारचं नामांतर शहीद स्मारक विद्यापीठाच्या परिसरामध्ये निर्माण व्हावं अशा प्रकारची विनंती नामांतराच्या दिवशी या विद्यापीठाला आम्ही करतो आहोत. धन्यवाद. जय भीम. सर, आपण नामांतर लढ्यातील जो इतिहास आहे तो आपण सांगितला. 17 वर्षाचा संघर्ष याला ज्या आपल्यासारखे नेतृत्व लाभल्यामुळे समाजातील अनेक नेते त्यांच्यामुळे हे नामांतर झालेलं आहे. बरोबर आहे सर. तर एकीकडे आपण विद्यापीठाच्या नावासाठी सर संघर्ष केलेला आहे, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाची गंगा या मराठवाड्यामध्ये प्रथम आणली. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून जे मिलिंद महाविद्यालय त्याच्या एक रोडच्या पलीकडंच आहे, त्याचाही कुठं म्हणजे जीर्णोद्धार झाला पाहिजे. गावागावामध्ये त्याच्या शाखा झाल्या पाहिजे. आणि बाबासाहेबांनी जे शिक्षणाचं जे महत्त्व होतं, कारण औरंगाबादच्या नंतर पुण्यामध्ये जे तळेगाव दाभाडे आहे त्या ठिकाणी 80 एकर जागा होती, तिथे बाबासाहेबांचा तो मानस होता. तर सर, जे पीपल्स एज्युकेशनचे जे सध्याची जे वाताहत होते याला नेमकं कारणीभूत कोण आहे? कारण म्हणजे काही सत्तेमध्ये आहेत, काही विरोधामध्ये आहेत. मग हे पीपल्स एज्युकेशन वाढली पाहिजे असं आपल्याला वाटत नाही का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक अभूतपूर्व नेतृत्व आणि व्यक्तिमत्व, अस्पृश्यांच्या उद्धाराची चळवळ चालवत असतानाच त्यांनी अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारची ग्रंथसंपदा निर्माण केली. मी शेवटपर्यंत विद्यार्थी आहे हे सांगणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि माझा समाज आणि बहुजन समाज सुशिक्षित झाला पाहिजे
म्हणून पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून पहिल्यांदा औरंगाबादमध्ये महाविद्यालय उभारण्यासाठी जमीन खरेदी केली. त्या परिसराला नागसेनवर नाव दिलं. त्या नागसेनवर मिलिंद महाविद्यालयाची निर्मिती केली. मुंबईमध्ये सिद्धार्थ कॉलेज असेल, फोर्टसारख्या विभागामध्ये त्याच पीपल्स एज्युकेशनची एक शाखा वडाळ्यामध्येही आहे मुंबईला. इथून जाताना नव्या मुंबईमध्ये पीपल्स एज्युकेशनचं एक कॉलेज आहे. पुण्यामध्येही आपण म्हणता मी काय माहीत नाही मला, महाडला देखील पीपल्स एज्युकेशन. तेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणावर किती भर दिला. कारण शिक्षणाशिवाय विकास नाही, शिक्षणाशिवाय प्रगती नाही, शिक्षणाशिवाय सुसंस्कृत समाज निर्माण होऊ शकत नाही. ही धारणा घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना केली. अनेक शाळा महाविद्यालयाची निर्मिती केली. आता त्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीची जबाबदारी अशी आहे की जे बाबासाहेबांच्या काळात निर्माण झालं तसंच आहे, पण त्यात आम्ही भर नाही टाकू शकलो, विस्तार नाही करू शकलो. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षणाचं जाळं अख्ख्या महाराष्ट्रभर पसरायला पाहिजे होतं. ते पसरू नाही शकलं. ज्या संस्था औरंगाबादमध्ये बाबासाहेबांनी निर्माण, हॉस्टेल्स असतील, कॉलेजेस असतील, एक उपलब्धी झाली की इंजिनिअरिंग कॉलेज नवीन झालं. तरी पीपल्स एज्युकेशन संस्थेचे जे ट्रस्टी आहेत, विश्वस्त आहेत, त्याची जबाबदारी आहे की तुम्ही वाढवत नसाल तर तुम्ही सांभाळून तर ठेवा ना. आलं का लक्षात? त्याचा विकास करू शकण्यात तुम्ही समर्थ आहे ते जतन करून तर ठेवा ना. एवढा प्रयत्न त्यांनी करायला पाहिजे. आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून शिक्षणाचं जाळं, तसं आमच्या अमरावतीमध्ये शिवाजी शिक्षण संस्था आहे. अख्ख्या विदर्भात बुलढाण्यापासून तर गोंदिया गडचिरोली शाखा आहे. आमच्या साताऱ्याची रयत शिक्षण संस्था, अख्ख्या महाराष्ट्रात त्यांच्या शाखा आहे. नाही डी वाय पाटील नाही, रयतचं सांगतो मी. डी वाय पाटील तर प्रायव्हेट आहे. ते आमचे पाटील, भाऊराव पाटील बाबासाहेबांचे चांगले मित्र होते. भाऊराव पाटलांची अख्ख्या कोकणामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये, नगरमध्ये त्यांच्या शिक्षण संस्था आहेत. तर रयत शिक्षण संस्था असेल किंवा शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीची असेल, त्या पद्धतीनं पीपल्स एज्युकेशन सोसायटीने देखील आपल्या शैक्षणिक कार्याचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करावा, जेणेकरून या माध्यमातून फुले, शाहू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची तरुण पिढी तयार होईल, विद्यार्थी तयार होतील. असा प्रकारचा प्रयत्न त्यांनी करायला, अशी आमची अपेक्षा आहे, दुसरं काही नाही. आणि त्यासाठी जी काही आमचं सहकार्य, आम्ही आहोत सहकार्य करायला. कारण बाबासाहेबांची संस्था आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वितंडवाद किंवा गोंधळ होता कामा नये, ही आमची अपेक्षा आहे. समोपचारांनी आणि बाबासाहेबांचा पीपल्स एज्युकेशन सोसायटी उभारण्याचा जो उद्देश होता, तो उद्देश याला गालबोट लागणार नाही याची काळजी घेऊन पीपल्स एज्युकेशन सोसायटी जे विश्वस्त आहेत त्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये बाबासाहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावा, एवढीच आमची अपेक्षा आहे. धन्यवाद. जय भीम. सर, हा झाला पीपल्स एज्युकेशन सोसायटी. सर, मी एक राजकीय ह्याच्याकडे जाईल. सध्याची परिस्थिती, इतर पक्ष आणि आंबेडकरी चळवळ आणि रिपब्लिकन पक्षाचे विविध गट, तर सर एका साईडला सत्तेसाठी एकत्रित होतात. आपण तर बाबासाहेबांच्या विचाराचा पक्ष चालवतो, निळा झेंडा चालवतो, परंतु आपण खूप अभ्यासू आहात. आपल्यासारखे नेते सभागृहामध्ये पाहिजेत आणि होतात, तुम्ही सभागृह गाजवलेलं आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये आंबेडकर चळवळीचं किंवा रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य होणं शक्य आहे का?
आणि याच्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहात का? संपूर्ण रिपब्लिकन पक्ष पूर्वीसारखा शक्तिशाली, प्रबळ आणि सत्य जो कोणी असेल तर तुल्यबळ अशा प्रकारचा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व्हावा, हे सर्वांचं स्वप्न आहे, आमचं देखील स्वप्न आहे. म्हणून आता दुर्दैवानं रिपब्लिकन पक्ष विखुरला गेला आहे आणि विखुरला गेल्यामुळे जी पूर्वीची ताकद होती, शक्ती होती, ती आता क्षीण झालेली आहे. म्हणून शक्तिहीन झालेला, राजकीय शक्तिहीन झालेला, सामाजिक नाही, राजकीय शक्तिहीन झालेल्या रिपब्लिकन पक्षाला पुन्हा शक्तिशाली बनवण्यासाठी आमचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. विखुरलेल्या सर्व गटांना एकत्र, मी पुढं आशावादी आहे, कधी ना कधी रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य होईल हा माझा विश्वास आहे. आज नाही तर उद्या होईल, पण त्याशिवाय पर्याय नाही आहे, मला का लक्षात. पण रिपब्लिकन पक्षाला पर्याय देण्याचा प्रयत्न जे करतात ती धोक्याची घंटी आहे. रिपब्लिकन पक्षाला बायपास करून इतर पर्यायी पक्ष निर्माण करण्याचे प्रयत्न करतात. त्यामुळे परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन चळवळीला धोका आहे. रिपब्लिकन जनतेने ही गोष्ट ओळखली पाहिजे. आणि कारण रिपब्लिकन पक्ष आहे कवाडीचा नाही आहे, आठवलेंचा नाही आहे, आणखी कोणाचा नाही आहे. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय जनतेला जे खुलं पत्र लिहिलं त्या पत्रावर आधारित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आहे. त्यामुळे रिपब्लिकन चळवळ नेस्तनाबूत करून रिपब्लिकन पक्षाच्या प्रेतावर उभं राहून जर कोणी आपलं राजकीय उंची वाढवण्याचा प्रयत्न करत असेल, ही आंबेडकरी जनता कदापि सहन करणार आहे. आम्ही आज नाही उद्या ऐकत आहोत, पण रिपब्लिकन पक्षाला पर्याय जो बाबासाहेब आंबेडकर रिपब्लिकन पक्ष संपुष्टात आणायचा, हा जर कोणाचा उद्देश असेल, आंबेडकरी जनता कदापि खपवून घेणार नाही. हे बरं. त्यामुळे आमचे प्रयत्न सुरू आहेत. आणि आता अशा परिस्थितीमध्ये तुम्ही असं म्हणाल किंवा तुम्ही या पक्षासोबत गठबंधन करता, त्या पक्षासोबत गठबंधन करता, हे काय नवीन नाही आहे. सर्वच म्हणजे नरेंद्र मोदीचा भारतीय जनता पक्ष बहुमतात सत्तेवर असताना देखील जवळजवळ 20-25 पक्षाच्या आघाडी एनडीएमध्ये आहेत ना. काँग्रेसचा इंडिया हा प्रयोग सुरू आहे. काय गरज आहे त्यांना? रिपब्लिकन पक्ष देखील सत्ताधारी होण्याचा प्रयत्न करत, सत्तेमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे राजकीय पक्ष म्हटला की युती आणि आघाडी हे अपरिहार्य झालेलं आहे. काँग्रेससारख्या पक्षाला देखील दुसऱ्या पक्षाची गरज भासतेच ना. BJP सारख्या पक्षाला दुसऱ्या पक्षाची गरज भासतेच. तेव्हा युती आघाडी हे आजच्या भारताच्या राजकारणाचं समीकरण झालेलं आहे. कोणताही एक पक्ष स्वबळावर सत्तेमध्ये जाऊ शकत नाही. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीनं अशा प्रकारच्या युत्या आणि आघाड्या होतात. आमचा पीपल्स रिपब्लिकन पक्ष ऐक्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. ऐक्यासाठी जीवापाड प्रयत्न आमच्या पक्षाचे सुरू आहेत, कार्यकर्त्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण विद्यमान राजकीय परिस्थितीमध्ये आमच्या दलित, आदिवासी, OBC, अल्पसंख्याक समाजाला न्याय मिळावा, त्यांचे प्रश्न सुटावेत. आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आघाडी केलेली आहे. आणि आघाडीच्या माध्यमातून निश्चितपणे आमचा समाज देखील सत्तेचा वाटकरी व्हावा. समाज, कवाडे नाही, समाज सत्तेचा वाटकरी व्हावा असा आमचा प्रयत्न सुरू आहे. धन्यवाद. रिपब्लिकन ऐक्य झालं पाहिजे ही सरांची पहिल्यापासूनची भूमिका आहे.
सर आपण बघतोय ऐक्य झालं पाहिजे. केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब वेळोवेळी हे करतात की मी बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार आहे, कवडे सरांबरोबर काम करायला तयार आहे. मग नेमका प्रॉब्लेम कुठे आहे हा म्हणजे महत्त्वाचा प्रश्न आहे सर. नेमका प्रॉब्लेम कुठे आहे हा तुम्हाला म्हणजे एक प्रश्न विचारतोय, कारण आपण स्पष्ट वक्ते आहात. तर नेमका म्हणजे फक्त बोलण्यासाठी होतोय का हा ॲक्च्युअली प्रॅक्टिकली होणार आहे, म्हणजे याच्यासाठी आहे का हा, म्हणजे तुम्ही स्पष्ट वक्ते आहेत म्हणून मी हा शेवटचा प्रश्न विचारतो सर. आठवले साहेब नेहमीच म्हणतात आम्ही आता पण ऐक्याचे प्रयोग केले नाहीत का. मागच्या कोणता रिडालोस झाला आपला गुरुजी केव्हा रिडालोस, सर्व रिपब्लिकन पक्षांना एकत्र आणून आम्ही रिपब्लिकन डावी लोकशाही आघाडी तयार केली. त्यातही प्रकाश आंबेडकर आले नाही, तोही प्रयोग आम्ही केला. त्यानंतर रामदासजी आठवलेंचं सातत्याने प्रकाश आंबेडकरजी ऐक्यात आल्याशिवाय ऐक्याला काही अर्थ नाही असं त्यांचं एकंदर भूमिका आहे. आता कितपर्यंत वाट बघायची. यामुळे मग प्रकाश आंबेडकरचा ऐक्यासाठी पुढाकार घेणार नाहीतच, त्यांचा ऐक्यावर विश्वासच नाही आहे. रिपब्लिकन चळवळीबद्दल त्याला काही घेणं देणं नाही असं ते स्वतःच म्हणतात. यापूर्वी देखील प्रकाश आंबेडकरजी ज्या ज्या आघाड्या तयार केल्या आहेत त्यामध्ये रिपब्लिकन पक्ष वगळता सर्वांना घेतलं. वंचित बहुजन आघाडी प्रकाशजींनी तयार केली, त्यांनी सर्वांना घेतलं. ओवेसीच्या MIMला घेतलं, पण रिपब्लिकन पक्षाला समावेश केला नाही. त्यांना काय रिपब्लिकन पक्षाचं वावड आहे मला काही समजत नाही. तेव्हा जर खरोखरच आठवलेजींना असं वाटत असेल की रिपब्लिकन ऐक्य व्हावं, ते मला सांगता सर तुम्ही बोला प्रकाश आंबेडकरची, गुरुजींना सांगता तुम्ही बोला प्रकाश आंबेडकर, JKना सांगता तुम्ही बोला जर खरोखरच मनापासून त्याची इच्छा असेल आठवले साहेबांची, त्यांनी प्रकाश आंबेडकरची भेट घ्यावी, ऐक्याचा प्रस्ताव ठेवावा. आम्ही आहोत तुमच्यासोबत. आमची नदी तुमच्या ऐक्याच्या सागरात विलीन होऊन जाईल ना, काही गरज आम्ही विचार तुम्ही एक व्हा, आम्हाला विचारायची गरज, आम्ही आपोआप एक होऊन जाऊ, विलीन होऊन जाऊ. आणखी काय पाहिजे तुम्हाला. तेव्हा प्रकाश आंबेडकरजी तर आठवलेला विचारणार नाहीत. रिडालोसच्या वेळेस जे रिपब्लिकन सर्व गट एकत्र आम्ही आलो, फक्त प्रकाशजी आले नव्हते. ते यावेत म्हणून गुरुजींना पाठवलं होतं आम्ही. आमच्या शेजारी त्यांचं ऑफिस होतं मुंबईला, की आपण आहेत का विचारून घ्या. आणि सुधारे बाळासाहेब त्या ठिकाणी होते. आमचे आठवटे गुरुजी त्यांना भेटायला गेले, बा कवाडेचं आपल्याला भेटू इच्छितात. मी बाजूच्या ऑफिसमध्ये बसलो. मला ऐक्यासाठी येत असेल तर कृपया येऊ नका म्हणून सांगा त्यांना. ऐक्याबद्दल बोलणी करायची असेल तर कृपा करून कवाडे सरांनी येऊ नये असं त्यांना निरोप असं नाही बोलले. आता जिथे त्यांचा रिपब्लिकन चळवळीवर ज्यांचा विश्वास नाही आहे त्यांना ऐक्याचं काय घेणं देणं आहे. त्यामुळे उर्वरित लोकांनी एक आलं पाहिजे. म्हणजे कसं असतं ते, बाबासाहेब शाळेमध्ये शिकत असताना शाळेतल्या गुरुजींनी एक ब्लॅकबोर्डवर फळ्यावर रेषा काढली आणि विद्यार्थ्यांना सांगितलं की याला न खोडता न पुसता हिला छोटी करून दाखवा. कोणालाच जमलं नाही. बाल भीमला उठलेत आणि त्या रेषेच्या खाली मोठी रेषा काढली. वरची रेषा आपोआप छोटी होऊन गेली. तर आम्ही असं काही करूया, आपल्या एकजुटीच्या बळावर मोठी रेषा काढूया, मोठी ताकद करूया, जेणेकरून बाकीच्या लोकांना देखील ऐक्यामध्ये येण्याशिवाय पर्याय उरणार नाही अशी परिस्थिती निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. धन्यवाद. जय भीम. दर्शको, आपण बघत आहोत की सरांनी जी ऐक्याची भूमिका मांडली आहे, जे रिपब्लिकन पक्षाला म्हणजे 100% यश मिळालं होतं. 4 खासदार आले होते. स्वतः कवडे सर होते, आठवले साहेब होते, गवई साहेब आणि बाळासाहेब आंबेडकर होते. असाच तर म्हणजे आपल्यावर लॉर्ड बुद्धा TV चमत्कारावर विश्वास ठेवत नाही, परंतु असंच काहीतरी घडावं आणि परत
बाबासाहेबांनी स्थापन केलेला जो रिपब्लिकन पक्ष आहे त्या पक्षाचे शिलेदार पार्लमेंटमध्ये जावो, विधानसभेमध्ये जावो आणि हा रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य हो, एवढीच आपण या नामांतर दिनानिमित्त म्हणजे अपेक्षा बाळगूया. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.